तर इंडिगो विमान सेवेवर देशभरात झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला। देशभरातील 1000पेक्षा अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली, तर शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे। एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रवाशांना याबाबतचा तपशील दिलाय। 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज देखील त्यांनी वर्तवलाय। तर काही दिवसांपासून इंडिगोच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आज आतापर्यंत देशभरातील 109 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। दरम्यान पुणे विमानतळावरील विमान सेवा आजही काही प्रमाणामध्ये विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विमान सेवा खोळंबल्याने काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप करावा लागलाय। काल दिवसभरात पुण्यातून येणारी जाणारी 42 उड्डाणं ही रद्द झाली आहेत। इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमान सेवेचा फायदा इतर एअरलाइन्स कंपन्यांना होतोय। दरम्यान पुणे विमानतळावर आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। तर देशात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना मात्र दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते। अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा कापला जातोय। तर इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नये असं सांगून सुद्धा याकडे विमान कंपन्यांनी दुर्लक्ष केले असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। दरम्यान इंडिगोच्या गोंधळामध्ये इतर विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर वाढवलेत। सध्याचे तिकिटाचे दर काय आहेत पाहूयात। तर विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होतीये। पुणे ते मुंबई 4 ते 5 हजार सर्वसाधारण तिकिटाचा दर असतो, आता तो 40 ते 50 हजारांपर्यंत गेलाय। मुंबई ते दिल्ली सर्वसाधारण दर 6 ते 7 हजार असतो, पण वाढीव दर 80 ते 90 हजार इतका झालाय। मुंबई ते बंगलोर 4 ते 5 हजार सर्वसाधारण दर असतो, पण आता 25 ते 30 हजार इतका झालाय। मुंबई ते कोलकाता 7 ते 8 हजार दर 60 ते 90 हजारांवर गेलाय। आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना यात गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे। इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा। त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोहोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते। हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे। इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती। तर देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या पायलटच्या तीव्र कमतरतेमुळे आणि ऑपरेशनल ताणामुळे मोठ्या संकटात सापडली आहे। डीजीसीएच्या आकडेवारीनुसार कंपनीचा पायलट प्रति विमान रेशो इतर एअरलाइन्सच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे आणि नवीन नियमांमुळे पायलटची गरज वाढल्याने देशभरामध्ये अनेक विमानं ही रद्द करण्याची नामुष्की इंडिगोवर ओढावली। तर इंडिगोच्या ताफ्यामध्ये 417 विमानं आणि 5500 पायलट आहेत। आकाशा एअर ताफ्यात 30 विमानं आणि 8000 पायलट आहेत। तर आकाशा एअरच्या प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या ही 27 आहे। तर एअर इंडियाच्या ताफ्यात 187 विमानं असून पायलटची संख्या ही 3500 इतकी आहे आणि प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या ही 19 इतकी आहे। तर एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यात 115 विमानं, पायलटची संख्या 2000 आणि ताफ्यातील प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या ही 17 इतकी आहे।